वेलकम टू माय किचन. तर मी ही उडदाची डाळ 4 तास भिजत टाकली आहे. 2 कप उडदाची डाळ घेतली आहे मी इथे आणि ती 4 तास भिजवून घेतली आहे. आता आपल्याला इथे उडदाचे वडे करायचे, तर त्याच्यासाठी हे पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आहे पूर्ण आणि ही डाळ आपल्याला चाळणीवर थोडा वेळ ठेवायची आहे. तर आता आपण ही जी डाळ आहे भिजवून ठेवलेली ती मिक्सरला लावून घ्यायची आहे. आपलं पीठ मिक्सरमधून झालं आहे बारीक करून. याच्यामध्ये आपण काही साहित्य टाकणार आहे, जसं की मिरची घेतली आहे, 3 मिरच्या घेतल्या आहे बारीक करून, कढीपत्ता घेतला आहे, आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. आता हे याच्या पिठामध्ये टाकायचं. याने कशी टेस्ट खूप छान लागते. हे जेव्हा दाताखाली येतं वडे खाताना तेव्हा खूप छान टेस्ट लागते. तुम्ही पण हे असं ट्राय करून बघा. तुम्ही प्लेन वडा पण करू शकतात. शेवटी तुमच्या चॉईस आहे. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि हे आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आपल्याला हे पीठ आहे ना असं फेटून एकदम हलकं करून घ्यायचं आहे, म्हणजे ते कसं फ्लफी होतं. थोडं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. हे बघा, हे आता वर आलंय पीठ, म्हणजे व्यवस्थित झालंय फेटून. आता तुम्ही बघू शकता, आपण हे वडे एका साईडने फ्राय केले. आता ते टर्न करून घेऊया. आता आपले वडे फ्राय करून झालेले आहे. तुम्ही बघू शकता क्रिस्पी झालेत. आणि एके साईडला आता आपण चटणी करूया. तर आपण हे खोबरं घेतलं, इथे डाळा घ्यायचं, चिंच घ्यायची आहे, आलं घ्यायचं आणि मिरची घ्यायची. याच्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या पण टाकणार आहे आणि चवीपुरतं थोडी साखर टाकणार आहे. कारण की चिंच टाकली आहे तर ती टेस्ट बॅलन्स होण्यासाठी थोडी साखर टाकायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं. तर आता चटणी तयार झाली आहे. तुम्ही चटणीचं टेक्स्चर बघा, एकदम मस्त झाली आहे. आता तुम्ही बघू शकता आपल्या मेदूवड्यासोबत आपली चटणी पण रेडी आहे. तर तुम्ही रस्सम सांबार कशाबरोबर पण खाऊ शकतात मेदूवडा. आम्ही आज चटणीसोबत खाणार आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनल आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. क्रिस्पीनेस बघा वड्याचा, आतून पण छान शिजला आहे, झाला आहे, फ्राय झाला आहे बघा, कच्चा बिलकुल नाही आहे.